4 दिवस झाले गॅस संपून. ह्यांना किती वेळा सांगितलंय घेऊन या आज जातो उद्या जातो. तेवढेच काम आहेत का मला म्हणूनच ते हे केलंय. मला एक तोटा आहे ना, हे सरपण बी तोडून देत नाही मला कुणी. मलाच माझं करावं लागतं. मी लय बारीक बारीक करून घेऊन जाणार, वजन नाही घेणार मी. जेवढं झेपतंय तेवढंच नाही. पुढे गेली बोई इकडे आहे काही. गंगे काय करते का? काय करते? सरपण घेऊन चालले. डबा तयार केला का? आता सरपण घ्यायला आली मी. सरपण घ्यायला आली म्हणजे मग गॅस संपलेला आहे. तुम्हाला सांगितलं मी 4 दिवस झाले सांगते गॅस घेऊन या. मग तुला सकाळी लवकर उठता नाही आलं का? मी उठून काय करू? मग मला कामाला जायचं राहतं, तुला डबा करून द्यायला काय झालं? सकाळी रात्रभर झाले झोप नाहीये. एक तर चुली पुढे रात्री काय कुठं कारगिल युद्धाला गेलती का? मग चुली पुढे स्वयंपाक करत बसते. माझ्या डोळ्यांना किती त्रास होतो माहितीये का तुम्हाला? म्हणजे डोळ्याला त्रास होतो. मग एक तर सरपण पण कोणी नाही आलं माझ्या सोबत. मी एक कोणी आलं पाहिजे तुला सांग. मी येऊ का? म्हणे कोण नाही आलं? रात्रभर झोपती म्हणती का कोण नाही आलं? चाल लवकर मला डबा तयार करून दी, मला जायचं कामाला. आवर चाल उचल टपकन. हा बसली एवढ्या काड्या मुडीत मला सांगती. माझ्याच्याने जेवढं होतं तेवढं करते मी. जेवढं होतं तेवढं म्हणजे ज्यादा बोलू नको. चाल टपकन. ते उचला नका. चल पुढं चला. ते खाली पडत चाललंय ते चाल. बाई ग बाई, कधी माझ्या आई बापाच्या दारात मी असे काम नाही केले. इथं करावं लागतंय. अकरा वाजत आले, चहा अजून नाही मला. ते गेली काय करते काय माहिती. गंगे ए गंगे काय करते ग? काय डबा करते? 11 वाजलेत अजून चहा नाही काही नाही. डबा करते. आता त्यांना डबा करून देते मग देईन ना तुम्हाला चहा पाणी. 11 वाजले तरी डबा नाही चहा नाही. कधी मी काय दुपारी 2 वाजता प्यायचा चहा? मग आता गॅस संपलाय तर मी सरपण आणायला गेले होते ना. गॅस संपला उलटा बोलती का? उलट म्हणजे आता जर गॅस संपलाय तर काय करू मी? तुझ्या आई बापाचे तर गॅसच आहे का? माझ्या आई बापाचे गॅस नसला तरी पण मी नाही करत स्वयंपाक ना. माझ्या आईने मला उलट बोलती मला. उलट बोलती का? उलट कुठं बोलते मी? मग सरळ सांगते ना तुम्हाला. नाही झालंय तुझं आता. दरवेळेस ऐकून घेते नुसतं उलट बोलती. एकदा झालं दोनदा झालं. चहा नाही काय नाही, मला चहा आणून दे लवकर. लागलं मला. गंगे झाला का डबा? हा करते कर लवकर, मी आलो गावातून जाऊन. हा आता घरी आलो होता. सोने अय सोने. काय हो? अरे पाणी आण ना. आले थकलो गाडी आता आवरतून आलो. काय करत होते रे? काही नाही, बसले होते. असं आहे का? हा जेवण झालं का? हा मी जेवले. तू जेवली? हा. अरे मला म्हणून राहिलो मी. नाही महाराणी करते ना स्वयंपाक. महाराणी? हा बारकी. अरे मग तो कर लागायच थोडं. हा मला कुठे येतोय स्वयंपाक? आणि मला तर लग्न तर म्हणे आबा म्हणे तिला सगळं येतं म्हणे, तिच्या मायबापाने सांगितलं म्हणे. मग तसा स्वयंपाक येतो गॅसवर, पण चुलीवर नाही येत. चुलीवर मग लग्न सांगितलं चुलीवर बी येत आहे म्हणून. नाही चुलीवर नाही करीत मी स्वयंपाक. नाही करीत? नाही करणार पण नाही. अरे मग काही जेवायला आहे का नाही मला? मग लगेच जाऊ दे, ते जेवायचं आहे का ना. हा. आपल्याला ते पिक्चरला जायचं होतं आज. पिक्चरला? हा अरे पिक्चरला कुठे जाती पहिली? चला ना मग तिकडे जेवू आपण. म्हणजे हॉटेलला का? हा हॉटेलला जेवायचं म्हणते का? हा. आणि घरचं चांगलं वाटत नाही खायला? नाही तिकडे जेवू मग. हा ते एक दिवस जेवण केलं आपण तेच लय गोड वाटू राहिलो तुला आहे ना. हा मग हॉटेलला चालचं तसंच हॉटेलला जाऊ जेवण करून तसं जाऊ पिक्चर पाहायला. मग हा मग जाय मग लवकर आठपुणी. हा मी तिला सांगून येते, काही काम असलं तर देते सांगून आणि मग जाऊ आपण. लवकरी पण हा येते लवकर.
बयाला काय मूड आला बा पिक्चर पाहायला चला म्हणे मला घेऊन. जाऊ दे बरं भाऊ पिक्चर का होत नाही तिला दाखवून आणतो एक पिक्चर. सगळे भांडे एवढे पडले, जाऊ बाई तर काही कामाच्या नाहीये, सगळं मलाच देत. झाले का भांडे घासून? घासते बस. हे एवढे राहिले आतमध्ये ते आणले तर भांडे घासून चांगले घे. होते ते, मी धुवूनच ठेवले होते, त्याला काय झालं तेव्हा? ते तसेच घाण आहेत पण ते तेवढे घासून घे आणि ना आणखीन झाडून ते मारून घे. तोपर्यंत आहे ना मी येते जाऊन. मग मी भांडे घासते तर तुम्ही झाडू मारा ना, मग तसंच जातात. तर मी घेऊ काय झाडून आता? मला काम आहेत दुसरे. मग काय झालं, तुम्ही झाडू मारा ना. आता उलट बाकी काय बोलतेस काम? का मला आता तू? मी उलट नाही बोलत आहे तुम्हाला, पण मी हे करते ना. सांगितलंय ना तेवढंच करायचं, समजलं ना? पुढचं नाही बोलायचं. मी फक्त एवढंच म्हणले तुम्हाला का मी भांडे घासते, दुसरे काय काम राहिले मी सगळे काम केले. हा मग झाडून भांडे झाले ना, झाडून पण मारायचं. म्हणून लगेच मला स्वयंपाकाला लागावं लागत, म्हणून म्हणलं संध्याकाळचं परत लगेच ते येतील. हा मग करायचं ना, मग काय झालं? मग तेवढं झाडू मारलं तर काय होईल बरं? मला काम आहेत दुसरे, त्यामुळे मी नाही मारणार झाडू. काय काम आहे तुम्हाला? जायचंय मला जरा बाहेर. बाहेर जायचंय मला बाहेर जरा. जायचंय ना, ते काही काम झालं का? मग एक थोडस झाडू मारून गेले तर काय होईल? उलट बोलायला नाही लावलं मी, जे सांगितलंय ना तेवढंच करायचं, जास्त बोलायचं नाहीये. आणि ते बी झालं ना, दुसरं काम असलं तर ते पण पाहायचं. जाते मी. सगळं मीच बघते, ह्या हिंडतील फक्त सगळा गाव बाबाटा करत माझ्या नावचा. दुसरं येतं तरी काय यांना? म्हणजे सगळं काम मीच करायचे, सकाळी सरपण आणण्यापासून ते सगळं मी केले. जस काय मी एकटीच खाते आणि खाऊन बी देत नाही सुखानी. खायला लागलं का लगेच मला उठवते, 2 घास बी नाही खाऊन देत. मला चारा पाणी करत तसं पडलं जाणं मोरा काय आता पत्या नाही. ही घरात दर्जून बसली शिव बिबी कुठं काय म्हणे. शिवाबा काय हो? आली का? आले ना. काय काय चाललंय घरात? बसले होते घरात, काय बसले होते. ए माय आहे ना चारा आहे ना जाणार चारा पाणी आहे का काही? आई बापाला द्या. मग मी काय करू? 2-2 सुना आहेत, 2-2 लोक आहेत, सांगायचं ना त्यांना. 2-2 तू काय आलाय? तुला नाही सांगतेत का? मी का करू? त्या जनाला चारा पाणी करायचं तुला काय झालं? मी नाही करणार. 2-2 सुना आणल्यात ना तुम्ही. आणि तू काय सोनीची तुला काय काय बिघडती का तू? मी का करू? का करू म्हणजे? का करू? मी आजपर्यंत केलंय. हा मग आता 2 सुना आल्यात ना, सांगा ना त्यांना. अरे मग तो सांगायचं का नाही सांगायचं? देवऱ्यात पुंजून ठेवायच्यात का काय? अरे देवाऱ्यात नाही पुसून ठेवायच्या. जरा आता जर जीव लावला तर पुढे जीव 11 लावते. आणि 12 वाजले तरी चहा भेटत नाही मला. तुला का मग म्हणूनच बारीक झाली तू? हा म्हणूनच बारीक झाली ती. हा तुला जीवर आईस करून राहिली ना मी माझं आजपर्यंत मी माझं स्वतः करून खाल्लंय. तू ना. हा हा, आता तो- दोघी आले तर ती मोठी तर काही कामाची नाही, चुली पुढंच नको म्हणती. तुझी पण नको होती. आणि ती बारकी काय येत आहे तिला? अरे शिकवायचं काम सासूचं शिकवायचं असतंय. काम कवर आता एवढ्याला झालं तरी शिकू का? अरे मग अरे शेवटपर्यंत जर शिकवलं ना तर म्हातारपाला काम येईन. आता तू जर आता तर असं केलं ना मग म्हातारपाला बस तोंड तडू. त्यांना चुली पेटवता येईना साध्या. अरे आई सारखी सून सांभाळायची असती तेव्हा जीव लाईत असती. सारं करून बसले मी. हा मग होय आंबाबाई होय आंबाबाई. आणि भाई खायचा जोरात मग काही कामा नामाची तुमचं ना कधी पण निस्ती कटकट आहे. त्या सुनांना सांगायचं सोडून मला बोलत येत माई नाही. कटकट आहे ना. हा. हा मग बाईस खेळ करून झाले 2 ठिकाण 2 मग बाईस. हा. हा मग बाई स्वतः चांदक्या करून खा पाय करते मी माझी. हा तर कर मग तू. जाते मी, आणते गायांना चारा. कसं आणायचं तर मी बघते. चला भाऊ हे दगड आहे ना, नाही दगड पांगवायचे. पुढे गेलं काय नाही पोरग. काय करतो रे तू? काय का नानी? काय करू राहिले? हे दगड आहे ना पांगली होती, जरा म्हणलं वर टाकत नंतर पांगून घेऊ म्हणलं. तू काम करा ना, आम्हाला कामाला झोप. काय झालं आता? हा तुला म्हणलं होतं भावाची करते माझ्या म्हणून. हा ही आणली असली पांढऱ्या पालाची, काही काम आहे का? सकाळ धरून नुसतं स्वयंपाक 4 भाकरी व्हाय ना तिच्याच्यानी. हा नवीन आहे तिला नवीन आहे? चूल पेटवता येत नाही काही नाही. चूल पेटवता येत नाही. मग गॅस संपला तुला आहे. म्हणलं होतं चांगलं मी माझ्या भावाची आणते करते. तुला ती गोड नाही लागली, ही बरी लागली. हा ही दिसायला भारी होती. दिसायला भारी होती. मग भारीवरच जा. इथं काम कोणी करायचे? मी. मग काय होतं एखादा अर्ध करायचं. काय करायचं? हा तुम्हाला सांगतो का करायचं म्हणून? काय होतं मग हा? त्याला? तुम्हाला सांग काय होतं? जरा व्यवस्थित तिला समजून सांग आणि तिला सांगते भाकरीन ते करायला लवकर. बरोबर सांगते हा? तिला.
गायांना खायला नाही काय नाही ते म्हातारा आलं की मला बोलत तू पण मला बोलतो मग जाय हा? नानी तिला घेऊन जायचं आणि मग वरतून तू. म्हणायचं तू कर. मी मोकळी का करायला? म्हणजे अजून 3 जनावराला चारा पाणी नाही केला का? नको सांगू, तू पण तसाच आहे बायकोचा बैल. आता एक हा? काम कर, तू जाय तिला घेऊन आणि तिच्या बोकांडी चांगलं मोठं वजन माकाचं तोडून त्या अरे बायकोचा बांधून ऐकतो. दे. हा तुला आहे का दम द्यायचा ना तिला आण म्हणून? तुझ्यात आहे का हिंमत ताकद? आता मी सांगतो ना तिला. काय सांगतो काय सांगतो? आता तू जाय तिला घेऊन. हा जाय तिला घेऊन. बघतेच आता कशी येत नाही ते. नाही आली चांगलं तर मोठं मग वजन सांगते बांधून तुला दे. पण आता. हा मी दगडावर टाकून आलोच. तोड लवकर. कसं कसं तोडायचं म्हणजे? यार कसं तोडायचंय? कसं तोडायचं? तोड. काम नको काय नको. मला नाही येते तोड. नाही येत? दाखवतं का मला तोडून? हा निसे खायच्या कामाची काय? हा तोडता येत नाही तुला. तुम्हाला येतं एवढं चांगलं तर तुम्हीच तोडा ना, मग मला कशाला सांगता? मला काही तोडायला आणलं का? धर तोड पटकन. मला नाही येणार हे लय मला वेळ नाही येणार जाईल. हे. खाता येतं का फक्त माघारी बोलायला? त्याला कसं शिकवावं नाही लागत? हा एवढ्या वरतून तोडली होती का? मला नाही येत, मी सांगितलं तुम्हाला मला नाही येत तो. नाही येत? नाही बाई मला नाही होणार. तुला नेमकं काय येतं तरी काय ग? हा? तुला येतं तरी काय? माझ्याकडे बघ ना, तुला येतं काय? हा येतं काय तुला? मला नाही शिकवलेलं, मी कधी येतं काम काय तुला? केलेलंच नाही. येतं काय तुला? येतं काय? हा मला आई बाबाची इथे नुसतं जेवायचं काम केलं का? हा काय केलं? मला असं कधी काम सांगितलंच नाही त्यांनी. कसं काय काम सांगितलं नाही तुला? मग मी कसं काय करू? मग मी माझी आई शिकवते जायची ना मग रानात. शिकवते ना मी तुला. हा मग तुम्ही शिकवते ना मी तुला. तुम्ही मला का बरं मारताय? काम करतात मग तुला कुणी करायचे काम? कुणी तुम्ही करायचे त्यांना सांगा ना करायला. हा जाऊ माझी तुझं काम मोठी. आहे. हा, तिला होतंय का काही? मग तुम्ही सांगतच नाही त्यांना. करीती ती पण नको सांगू तिचं काय तुम्हाला. करतेत बरं ते? सगळं दिवसभर करीती. सगळं घर मीच हे काय केलं, करते काम तुला? केलं. काय केलं काय केलं ग? काय केलं काय केलं काय? स्वयंपाक झालं, सगळे धुणे भांडे उपकार सगळे केला का केले. माझ्यावर? माझ्या उपकार केला? मग ते थोडी ना काही काम करतात, त्यांनी एक केलं तर काय? बोलायचं बंद कर. हा, तोड नको चालू. हो तिकडे ते फडका घेऊन ये. आण लवकर. एक काम नको, एक काय नको. आण इकडं. हम्म. नुसतं खायच्या कामाच्यात आणून ठेवल्यात माझ्या ह्याला. काम नको काय नको. कसं शिकवायचं ह्यांना? धर ते डोक्यावर. मी घेऊन जायचंय हे? कुणी घ्यायचं? चाल. मला नाही येणार जाता एवढं घेऊन. येत असाल कसं येत नाही बघा ते मी. तर वय पुढं. मला नाही येणार यांनी आता. नाही मला मी येणार. पडन खाली. वय पुढं लवकर. येत नाही बोलायला. कसं येतं? किती दमाने चालली. टाकू इथं? हा टाक. उपकार केला. एवढे वज आणलं तर. दम लागलाय मला हा, लय. दम लागला ना. चल होय घरात. ते काम करून घे बाकीचे स्वयंपाक आणि ते कर. हा. एक नको काम लगेच दमली. मी एवढं हिला हे त्रास देते, एवढं हे करते, तरी हिथून जाईनाच आहे. तर बघते मलाच काहीतरी करावं लागणार आहे. बघतेच मी तिच्याकडे आता. हा ते वरच्या तुकड्यात काकऱ्या मारल्या का? काकऱ्या मारून झाल्या, त्या मकाला पाणी लावलं पलीकडून. 2-3 साऱ्या भिजावल्या. म्हणलं चला घरून चक्कर मारून येऊ. ते 4 गाडी येणार होते, काय झालं ते मुरुम पांगायला आपला? हा ते येतो म्हणजे फोन लावला त्यांना. कधी? येतो म्हणजे 15-20 मिनिटात. अरे मग डबल फोन लावायचा ना, 15-20 मिनिटं कवच झाली तोय. नाही येतो म्हणजे ते तिकडे ते खाली नाही ते शेती अंकल. हा त्यांच्या तिकडे पांगवळ चालू आहे. ते म्हणजे ते हा त्या रोड जवळ का आली हा ते कधी नाही टाकले. हा हा ते पांगू राहिले ते म्हणजे पांगून झालं का मग येतो म्हणजे आम्ही. हा तेच मग मी अजून आले नाही म्हणलं, याला विचारावं काय झालं काय नाही. तू नुसतं हिंडत राहतो, काही काम नाही धंदा नाही कधी. काय ते तिकडे त्या काकऱ्या चालू आहे तिकडे उभा होतो दिवसभर. हे असं आहे काय? का? ते पायाला लागलं मला ते हा, हा, काकऱ्या. हा. हे बाय चल मग आज कर. चल आपण वावरतून जाऊ देऊ मग. चल मग काय हा चल. पाणी घेऊन दिलं त्याला आपल्याला. हो तुमची बॉटल धरा. अरे हा बॉटल घे. बरं झालं बॉटल. एवढं बस झालं आपल्याला दोघायला. हा, टाक. काय काय बाई हे दोघं असले का मला तर बसायलाच वेळ नाही. नुसतं उभाच राहावं लागतं सारखं. बसते तरी थोड्या वेळ. आई, माझं ना सोने यातलं गळ्यातलं कुठं गेलं? काय घरात चोरी झाली वाटतं. चोरी झाली? हो गळ्यातलंच नाही माझं. हे मला काय विचारताय तुम्ही? मग कोणाला विचारू? त्या महाराणीला विचारा ना. महाराणीला? हा
हो माझं गळ्यातलंच कुणी नेलं असं बाई? काय माहिती बाई, तिचा काल भाऊ आला होता तिकडे, भाऊ तर आला नाही ना होता? पार्सल केलं? काय माहिती बाई. हा तिलाच विचारा मग, मला तर नाही माहिती काही. बघ तुम्हाला माहिती ना मी घेत नाही बी नाही कुणाचं नाही काही. घेत. हा बरोबर आहे. थांब मी मला पण तिच्यावर डाऊट येते. कालच तिच्या आला भावाला तर होता दिलं तिचा नसेल? भाऊ. मला पण वाटतंय तिकडच गंगे, हाय गंगे, गंगे, अगं गंगे आली का? बघा बसली. कुठे गेली काय माहिती, कुठे खप केला होता ग? आवाज दिला का मला? कुठे गेली होती? ते हे करत होते स्वयंपाक. हा स्वयंपाक करत होती. काल तुझा भाऊ आला होता. हा ह्यातलं गळ्यातलं कुठे मग? मला काय माहिती गळ्यातलं? गळ्यातलं कुठे? सांग कुठे मला काय माहिती गळ्यातलं? तुमचं गळ्यातलं? सांग लवकर, माझं गळ्यातलं कुठे? पण मला काय माहिती तुमचं गळ्यातलं? कुठं गेलं मग घरातलं? तुम्ही ठेवलं घरातलं असेल ना? वस्तू तू तुझ्या भावाला दिलं ना? मी कशाला देऊ माझ्या भावाला गळ्यातलं? मग तू ना जास्त शहाणपणा लागली करायला. मी माझ्या भावाला गळ्यातलं कशाला देऊ? आणि तो तुमचं गळ्यातलं घेऊन काय करणार आहे? तुझ्या भावाने गळ्यातलं नेलंय. माझ्या हा? भावाने तू काल गळ्यातलं. दिलंय. हा, मग? तुमच्या वस्तू तुम्हाला माहिती. उगाच माझ्यावर खोटानाटा आरोप करू नका तुम्ही. तू लय शहाणी झाली ना, लय बोलायला लागली ना. वस्तू. हा खोटं बोलू नको म्हणजे. मग कुठं गेलं गळ्यातलं? मला काय माहिती कुठे गेलं म्हणजे. तुला सांगितलेलं कळतं का नाही? सासूबाई हा? हिलाच विचारा नीट, हिनेच घेतलं असं गळ्यातलं. मी नाही घेतलेलं गळ्यातलं. तुला सांगितलं मी कळतं ना? हा तुला सांगितलं कळतं ना, माझं गळ्यातलं मला पाहिजे. मी नाही घेतलं तुमचं मग गळ्यातलं. काल तुझा भाऊ आला होता ना? खोटे आरोप करता. काल तुझा भाऊ आला होता ना? हा आला होता. मग आला तो होता ना? तुमच्या वस्तू हा आला चोरायला होता नाही भाऊ आला. हिचा. हा मग तो काय तुमच्या वस्तू चोरायला नव्हता तू आला. दिला मला असन. भेटायला हा आलता. गरीब आहे ना घरी. हा माझ्या घरी गरीब आहे तर तुमचं घेऊन काय करणार आहे ते? हा आम्हाला काही गरज नाही पडली. भीक मागून खाऊ आम्ही. भीक मागून आरोप खाऊ. करता आमच्या. तू ना बोलायला ना एवढी लागली ना. कोणाच शिकली तू? हा कोणाच शिकली? हा कोणाच शिकली तू? हा सगळं करून हा बस झालं आता. बस झालं आता. बस झालं. मी सहन नाही करणार आता तुमचं हे. पण काय करायचं ते आता जीव- कर. हा दे जीव. बघा काय कशी नाही करीत उलट तू, बोलत ती. माहिती आहे आम्हाला. घेतलं तर बघा घेतलं कशी ना उलट वरतून. बोलती. बघ ना. हा करून वरून. आता माझ्यावर चोळीचा हार घातला यांनी. हा मी काही चोर दिसते का यांना? नाही मी आता संपवणारच आहे स्वतःला. का पैसे झाले का तू फोन? नाही ना राव, हे 2 डबे टोपले, अजून 2 डबे राहिले टोपायची. आणि मग कधी टोप येतो आणि मी अर्धी उतरून पडन माग पुढं होईन ना ते. अरे मागा मोठं उतरत काय हे बस मेघराजा खाली आहे ना आणि 6 बळ येते रोज. पाणी नाही पाठाला आलेलं, काहीच नाही. अरे कसं बी येडं वाकडं देऊन घ्यायचं, सरी आड सरी गावाय ना, पण तेवढी टोपून घ्यावा. आता सड्या सडी का ऊस आहे का डोखेर पाडा का तू? सड्या सडी नाही सरी सरीनच पाणी द्यावं लागेल. अरे आता शेजारी सरी इकडची भिजवली तर तिकडची आपाप त्या ठरती ना. हा एवढं पाणी आहे आता. बोर चालला एवढा असा काही काम ना माझा. तासाला टिपडं भरत आहे. एवढं पुढं करतो मी असं वैतगलं याला. हे शेतीला मारण्याचा घाण मला आलं शीन. अरे पण बीज काय व्हाय ना, आणून ठेवलंय का? मी आता तू म्हणला तर देश 2 बॅग देतो म्हणलं उरलेलं. अरे माझी 4 एकर टोपून झाली. हा आणि काय झालं, त्या रामभाऊला जरा कमी पडलो होतं तर अर्धा डबा मग त्याला देऊन टाकला. रामभाऊ तरी कोणाला बी मागवतो. त्या दिवशी माय कुणा पसा भरणे रामभाऊ ना. अरे मग आता असं आहे, तिची गरिबी आहे. रामभाऊजी मग खाण्याकाळात रामभाऊजी. हा, मग अरे काय गरीब- ते बोरग फिटर बिटर आहे काय अडचण नाही. रामभाऊ ये चुकून घे ते चुकून घे काय काम अरे याचा ट्रॅक्टर खोला त्याचा ट्रॅक्टर खोला बी लवकर ते लोक पैसे देत नाही त्याला बी. हा, असं म्हणा. काम करून घेते. पण जाऊ दे, रामभाऊ स्वभाव लय चांगला आहे रे. अरे लय मस्त बरे. हा, मग म्हणून तर आपलं जीव गुतत दुसरं काही म्हणूनच नाही. मग त्याला अर्धा डबा देऊन टाकला. असं आहे ना. हा सजा पण माझ्याकडे आलो त्याची मला म्हणे हा बा हाय का थोडस फार बी. मला काय म्हणायचं, पोरगी काम पळाली रे. कोणी? अरे हितोय सोड. अरे बाबू काय माहिती? अरे काय झालं काय घरी? काहीतरी मतमत झाली काय रे? आमच्या घरी रोज चालू आहे मतमतची. अरे अरे पळ 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 पळ. अरे 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 अरे. बस झालं आता. नाटक झाले. एकदाच्या आयुष्यभराची कटकटच मिटल आता माझी. ए, पुरी, यार, काय करू राहिली? ए, पुरी. सोडा मला. काय झालं बाई? सोडा मला. अरे काय झालं नेमकं सांग ना मला. काय झालं? अरे, काय राहिलं अजून आता अरे, बाकी? काय नेमकं काय झालं? सांग ना बाई, आज काय झालं? शांतता यायची. अरे घरात 4 माणसं शहाणे आहेत. हा? काय झालं? आम्हाला सांगायचं ना तो. काय करू मी? दिवसभर मी काम करत राहते. मला जे काम मी आई बापाच्या दारात नाही केलं ते इथे येऊन मला करायला सांगतात ते. बरं. बरं ते बी करते मी. हा. मग दिवसभर मला मारहाण करते ते. मला चटके दिलेत मला किती. अरे कोण दिले? सासूनी. सासून देतो. मग? आणि मग मला तर सांगायचं मला मी कुठं मी आलो होतो मला सांगायचं नाही का? कसं सांगू मी? कसं मला म्हणजे? येऊन पण देत नाही समोर. साधारण कधी कामात पुरलेली असते मी. अरे पण मग लेकर ह्या साहेब टोकाचा निर्णय नाही उचलायचा तो. बस झाला आता मला जगायचंच नाही. तुला नको. जगायचं मग तू आमची लावशील थोडी वाट करशील तू आमच्या काही कामा नामाची.
तुम्ही राहिलं तुमच्यावर तुझा 5 मिनिटं हे करू पण जाईन आमच्यावर घर अख्खं काही कामं धामाचं. काही काम धामाचं म्हणजे अजून पण तुम्हाला तुमचंच पडलंय ना. अरे तुझं- माझ्या जीवाची काही काळजी नाहीये अरे तुम्हाला. तुझ्या जीवाची- हा तुम्हाला तुमची भीती वाटते का जातान म्हणून. अरे तुझं ते नाही बाई पण नसताना काही खेळ नको ना काही कामं नसताना म्हणजे अजून किती काय बाकी राहिले आता. असं मला जीवच खाते हे लोक. अरे पण मला माहिती मला तर पाहिजे तर पाहिजे नाही मी शिव होऊन दिला असतो तुला एवढं बाई मी तुला किती जीव लावतो लावला का नाही मी जीव. जीव लावून उपयोग आहे का काही खोटा नाट्य जीव लावते आता मला नाही. मला बस झालं, सोडा. एवढा निर्णय घेऊ नको. सोडा मला नको मला नाही राहायचंय. अगं बाई अरे सकाळी अरे तू एवढा मोठा माणूस 2 पोरं बायको अरे घरा जरा लक्ष द्यायचं ना. कायम गाव गावातले काम थोडे मागं ठेवायचे लेकरावर लक्ष ठेवायचं ना. अरे तिला इथं एक आई नाही हा. अरे तिच्या बापानं तुमच्या हवाली केली तुला बाप समजून केलं तू म्हणला होता तिला लय जीव लावीन. हा अरे तुझी बायको आहे ना तिला त्रास करते सगळं गाव बोलत आहे आजूबाजूच्या वस्त्यावरचे लोक बोलत आहे. अरे म्हणणं मला मान्य आहे पण मला लेकरांना सांगावं का नाही मी तिला जीव लावतो का नाही. अरे मग आता ती किती दिवस सांगन तुला. अरे पण हवाय ठीक आता माझ्या लक्ष आले त्या दिवशी मी ती माझी बायको आहे ना माझ्या लक्ष आले ते आता पण मला माहित नव्हतं रे पण मी हाय 2 सुना आहे ती म्हातारी जीव लाईत असन बुवा मला बाया म्हणतात त्याला डोकं खायला काही विषय नाही म्हणलं चालू म्हणलं त्या सुनाला घरात गाडीचं काम करून देत नाही ते माहिती तिला का. का? मग काय काम देतात बरं. सगळं घराचं सगळं सकाळी उठल्यापासून माझ्या पाठी लागलेले असतात अगं नुसते. बाई मग माझ्या कानावर घालायचं मला सांगायचं तू रेटावली ती सासू रेटावली असतील ती बुट्टी पुरगी रेटावली असते ना मग नेमकं काय करते. एवढं काम करते तरी मी काही म्हणत नाही. कामाचं काही वाटत नाही मला. बर. एवढं बोलले खाते मार खाते तरी मी करत राहते. हा. मग आता त्यांनी नवीनच काढलं परत. काय मला म्हणे चोर गळ्यातलं चोरलं म्हणून मी. अरे अरे काय काय नारेक लोक आहे काही आज लेकरो गरीब लेकरो मला काही गरज नाही पडली कोणाचं चोरून खायची कळलं ना. गरीब घरचे असले तरी चोटी भापटी नाहीये मी. अरे नाही, हा. मी म्हणतो मी तू असे चोटी खोटे आहे. नाटे आरोप सहन नाही करणार माझ्यावर. अरे आता सांगते मी. नाही अरे नाही तू करणार तसे मला तर काय काय मग शिनाला होय मी असं आरोप घेऊन जगण्यापेक्षा मेलेलीच बरी अरे ना बाई मग. मरू नको काय नको मला तर इतकं शिनाला हो मी काय करू सकाळ काय करू यायचो काही तोडगा काय असेल मला तर अरे ऐक शिनाला ना हो. ऐक आबाय मी तुला एक गोष्ट सांगतो हा. ह्या शबानो शिलेकरावर आळ घेणं ते चांगलं बरोबर दिसत नाही बरं का. नाही ना रे बरं मी काय म्हणतो हा. एक गोष्ट लक्षात धर हा. का मी तुला एक उपाय सांगतो तेवढं कर फक्त. आता आहे ना तुम्ही फक्त इथंच थांबा बरं का. पारे ए पारे काय काय करू आता इकडे का हो? इकडे काय झालं एवढं काय झालं. काय एवढं काय झालं तो ते पुरुष भांडण झालं का काही नाही सुनाचा तो आहे त्या नाही 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 भांडण झालं मग काय झालं तो झालं काय भांडण नाही नाही आणि मग हे काय काय प्रकार घालला कुठं काय हा? काय झालं अरे काय झालं का लाज वाटत विचार तुम्ही खुशाल फुसकडीकडे पुढे काय केलं गपची भांडण अरे त्या पूर्ण जीव दिला एरीमध्ये माहिती आहे का तुम्हाला काही सांगता काही सांगता म्हणजे काय हा अरे ते साडे पोलीस पाटील ते साडे घर मारले तिला इथं होती. हा इथं होती का मग कुठं होती? आता जर लेख असते असं केलं असतं तो काय केलं मी पण काय केलं म्हणजे लाज काय नसते बाबा, काय बाबा? लय आलू राहिले गावात आवाज येऊ राहिला आम्हाला. अरे या बायाच्या नारा या बायाने त्या पूर्वी इतका त्रास दिला तो या बायकोना त्या बायाने केली आत्महत्या एरीमध्ये एवढी चिठ्ठी लिहून ठेवली माहितीये का बाया कोणती काय आणि याची बायको आयो माझी बायको याची बायको ना उडी हाणली एवढी चिठ्ठी लिहून ठेवली आणि साऱ्या हिचं नाव आणि हिचं नाव आहे मला जात जेलमध्ये नानीला खरंच नानीला ताण देत होती ती. हा मग मरण ते आता मरण मी काय नाही म्हणले तिला काय नाही विचारायला मरा आता तिथे आले पोलिसाच्या 2-4 घ्यायला आले तिथं हो. हा बाया पोलीस लेडीज पोलीस पण आले आणि पोलीस पण आले आणि एवढे तांडे त्यांच्याकडं आबा. आम्हाला आता तुम्ही ती नानी ती माझ्या बायकोला ताण देत हा होती. इतकी हे दिवस बाबा नाही मी सुटलं काय तुला. म्हणलं तिला हा? इतकी दिवस नाही सुटलं आता साहेब हे करायला लागली का मी नाही काय केलं तिला नाही काय करणार मरतो आता मग पाय तुला कसं करते ते एका म्हणजे हे बघ ना सोनू मी काय म्हणले होते तिला अरे बायको सगळं रडू राहिला. आता रंडूला येते याच्या मागे नाही चालला घरामध्ये मग तुला काढायचे आता मी नाही काय केलं हा माझं कसं काय नाव घेतो तू अरे मग कोणी केलं तुलाच केलं घरात मी काय केलं? तूच मोठी जातीये हा तू काय सांगायची रे नानी तोयमुळे झालेलं आहे सगळं. तूच म्हणत होती ही पोरगी उगाच केली ही पालत्या पायाची आणि पांढरी पालन असं तसं तोयमुळे तिने आत्महत्या काही केली. काही काही करा तू तिला सध्या कदा चुलत पेटव हेच कर स्वयंपाकात मग असं आता केलं, घरातलं तसंच काम केलं. नको का सांगायला येत नाही मला मी शिकवीत होते ना आम्हा या नानी म्हणत नाही बायको. अरे तुला ऐक तुला झालं आता सारं खापर तुम्ही एवढे आलू राहिले ते इतकं कम आलू राहिलं ना. ए, घाबरे तू एक शब्द आवर कर नको माझं काय चूक आहे आता अरे तू चुकलेली मी माहिती काय तुला केलं? हा बाई सांगा 2 सोन्याचे खेळ करी
मला नानी नको सांगू. आबा नानी नुसती म्हणायची भावाची पोरगी केली ती भावाची पोरगी केली ती हा. सदा कदा मला माझ्या बायकोला बोलायची हा, काय त्यामुळे पाहिजे? तिने आत्महत्या केली हा, ए, आता नको रडू. तुला काय पाहिजे भावाची पोरगी? हिला काय झालं? ही भावाची नाही का अहो मी काहीच केलं नाही तिला हा? काहीच 17 बोलले नाही कोणाला जीव लावलाय 17 झाले तुला जीव किती लावला मी जीव हा लावला हा. तो जीव असा लावला जीव तिने येर केली बारव केली हा मरा नाटक केलं असं हा तिने नाटक केलं पाहिजे तू कर नाटक हा. तुला जेल मध्ये का असे पीठ पिसायला लावते ती एवढे ताण येतोय वा मनी मोकळे करते तू काही बोलली होती काय तिला नाही नाही मी काय नाही अरे ती बोलले काय बोलली ती झापी एवढी का पुढे ही एकूण आहे दोघी सारख्याच आहेत हा आम्ही नाही काय केलेलं नका सांगू आम्ही काहीच बोललो नाही तिला तुम्ही दोघी नाही हा. केलं हा तीच लय झापी आहे माहिती मला ती झापी आहे ना हा आता मग बघ. आता आहे ना पा तुमच्या देखत सुद्धा झापी झोपी बोलू राहिली माझ्या बायकोला तुम्हाला काही नका मग मागे अगं, किती पण मी बोलत काय असेल? बोललो ग? तुला पण माहिती ना चुकलं ना हो, आता असं- काय चुकलं तुमच्या मला हा? अहो नाही आता असं करणार असं नाही करणार ना नाही. अरे मुद्दाम केले तुम्ही नाही केलं मुद्दाम- नाही केलं ना नाही, नाही. आणि मग मी बी आहे ना तुम्ही सारे मुद्दाम म्हणून केले तुम्ही आता बाहेर ए ये इकडं हा काय का हा आबा ही गंगू हा. आबा प्रत्येक सासून सुना संग असं वागलं पाहिजे का आपली लेख समजून वागलं पाहिजे आणि तुम्ही सुनाला त्रास देता म्हणून त्या सुनानं हे असं करण्याचा प्रकार केला होता पण नेमका आम्ही तिथं शेतात होतो म्हणून आम्ही ती पोरगी वाचवली आणि तुम्ही वाचले आणि तुमचं घरही वाचलं आणि पोरही वाचली नाही तर ही जेलमध्ये खाली फुटीत बसली नाही असती. तर तुम्हाला जेलमध्ये पिसणी करावं लागली असती. हा आता हे तुम्हाला सांगतो हे आता परत आहे का इथून मोर सुनालाय का कधी बी लेकी सारखं जीव लावायचं लहान ध्यानात ठेव आणि तुम्ही का नाही बाई, माझं गावाला कधी चुकलं बहीण ना. सारखं सांभाळायचं आबा, तुम्ही तर म्हणले होते तिने आत्महत्या केली चुकलं माझं. अरे फक्त तुम्हाला दाखवायचं होतं. तुम्ही ते रंग आहे का उकडे पाडायचे तुम्हाला हे. म्हणून मी सारे नाटक केले म्हणून हे रोल केले आता पण माझ्या बायको तर मग काहीच नव्हतं ना काहीच तुम्ही नाही आबा- विचारलं तुला काही हाय होतं का नव्हतं म्हणून अवघड तू काय म्हणली होती का नाही नाही काय सगळे बोलायचे मला हा? कोणी नाही आता सगळ्यांनी कशी- बोललेले आता काय मला. देतो का राजप्रीती? हा, आता काय चुकलं मायावर माझं, करते बोललेत का? मला. जाऊ मायावर करता नाही आता केलं चुकलं म्हणते ना आता काय माझं. चुकलं म्हणते का मला सांगा ती मला अशी एक बोलत एक सांगा ती